बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात नाचण्याच्या किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरातील जोशी लेआउटमध्ये ही थरारक घटना घडली. मृतक शोएब खान अमीन खान याचा काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात नाचण्यावरून आरोपींसोबत वाद झाला होता. याच वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी शोएबला एकटं गाठलं आणि त्याच्यावर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि तो जागीच मृत्युमुखी पडला. या प्रकरणी मृतकाचा मामा मोहम्मद साबिर शेख मुसा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी शेख आफताब, फैजान खान, शेख तालिब राहणार खामगाव आणि शेख रफीक राहणार अकोला यांच्या मुलाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103.1, 118.2, 115.2 आणि 3.5 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींच्या अटकेसाठी 4 वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहे. या घटनेमुळे खामगाव शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून काल दिनांक 25/4/26 रोजी गोष्टी शिवाजीनगर हद्दीमध्ये बर्डे प्लॉट येथे मुलांच्या आपसी वादातून मारहाण झाली. तर त्यामध्ये शोएब या नावाचा मुलगा हा जखमी होऊन मरण पावलेला आहे. तर त्याबद्दल गोष्टी शिवाजीनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीच्या शोधकामी 4 पथकं रवाना करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक लोढासाहेब, ADPO श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करून आरोपीचा शोध सुरू आहे व पुढील तपास चालू आहे.